है कि किस तरीके से यहाँ पर पूरा जैम लगा हुआ है। पण 30% पण पॉझिटिव्ह कशी करायची याच्यासाठी आपण काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे। परंतु मंत्र्यांना इथं बोलायचं का नाही हे तुम्ही सांगा, कारण आहे ना बोलवा 2 मिनिटं ताई मला नंतर बोला, तुम्हाला बोलायचंच आहे। माझी एकच विनंती आहे सगळ्यांना, आपण सोग्रज फाट्यापासून इथपर्यंत आलो, ऊन वारा पाऊस थंडी सोसत इथपर्यंत आलोय। मग आपण माझ्या शब्दासाठी तुम्ही रस्त्यावर बसा, परंतु फक्त ही ट्रॅफिक काढून देऊ, तुमचं मनाचं समाधान नाही झालं ऐका ना दोन मिनिटं कमी बोलू मी पुढचं एकदा पूर्ण ऐकून घ्या, नंतर बोलू ना आपण। अरे तुम्ही अर्धवट नका ना ऐकत जाऊ, पुन्हा ऐकून घ्या। आपल्यासाठी आलेला की ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या। मी समाजाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा कार्यकर्ते आहे। मला दलालीन बड वगैरे अजिबात आवडत नाही, पहिली गोष्ट। पण तुमच्यासाठी सांगतोय, आपण वेळोवेळी रस्ता रोको केलेच आहेत। मंत्र्यांना इथं येऊन देऊ, मंत्री इथं आल्यानंतर काय चर्चा होती ते बघू। तुम्हाला जर सकारात्मक वाटलं तर तुम्ही तुमचा मार्ग ठरवायचा। तुम्हाला बरं मी काय म्हणतो भाऊ, आपले आहेत हे लक्षात ठेवा। जर मंत्र्यांकडून तुम्हाला सकारात्मक निर्णय नाही मिळाला, हे तुमचं आंदोलन तुम्ही चालू ठेवा। आम्ही त्यांच्या इच्छाला तुम्ही कोणी एकही मध्ये शब्द बोलायचं, उलट काय बोलायचं नाही, एकही उलटी सुट्टी घोषणा द्यायची नाही।
अतुल गुरव, कोल्हापूरवरून मी आलेलो आहे. हा. आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांच्यामध्ये रोजंदारी पद्धतीवर काम करणारे वर्ग 3 आणि वर्ग 4 हे सर्व कर्मचारी आहेत. आणि शासनानं अनेक वर्ष आमच्याकडून अल्प मानधनावर अतिदुर्गम भागामध्ये काम करून घेतलं. परंतु आता 21 तारखेला 21 मेला एक निविदा काढली आणि त्याद्वारे बाह्यस्त्रोत यंत्रणेला कर्मचारी भरण्याची त्यांनी परवानगी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते आम्हाला घातक आहे. म्हणून आम्हाला पूर्वीप्रमाणेच रोजंदारीवर तुम्ही आदेश द्या आणि बाह्यस्त्रोत आउटसोर्सिंग जे आहे ते बंद करा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. गेले 4 दिवस आमचा मोर्चा सोग्रस फाट्यावरून आयुक्तालय नाशिक या ठिकाणी चाललेला आहे. परंतु कोणीही अधिकारी आमची विचारपूस करायला आलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी, गोरगरीब लोक आपली मुलं बाळ घेऊन या मोर्चामध्ये उभ्या पावसामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. हा विषय संदर्भात याच्या अगोदर आपली काही चर्चा झालेली होती का मंत्रिमंडळामध्ये? याच्यावरती अगोदर चर्चा झाली होती, परंतु काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते मान्य नसल्यामुळं आम्हाला हा मोर्चा काढणं भाग पडतो. हा मोर्चाच्या अगोदर आपण काय आवाहन केलेलं होतं का? हेच आउटसोर्सिंग रद्द करा हेच आवाहन केलेलं होतं. परंतु ते म्हणले तसं करू शकत आम्ही नाही. मग आता आपला जे मोर्चा आहे हा कोणत्या पद्धतीने आपण मतलब कुठे जाणार आहे आणि पुढची भूमिका आपली काय राहणार आहे? आम्ही आयुक्तालय नाशिक या ठिकाणी जाणार आहोत. ते आमचं प्रधान कार्यालय आहे आपल्या आदिवासी विकास विभागाचं. आणि त्या ठिकाणी आमची परत एकदा आम्ही मागणी जी आहे ती मांडणार आहोत. जर पूर्ण झाली नाही तर त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी सगळेजण आत्मदहन करणार आहोत. त्या कोणत्या मतलब आपण याच्या नेतृत्व कोणी करताय? या आमच्या मोर्चाचं नेतृत्व योगिता बाली म्हणून अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा चाललेला आहे.